हाय हॅलो नमस्कार, कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही खूप छान मस्त आणि मजेत आहेत. तर मजेतच असणार. मी पण मजेत आहे, कारण मी आले आहे गोवा फिरण्यासाठी. तर गोवा हे माझं एक स्वप्न होतं, ते स्वप्न पूर्ण झालं. तर एवढं मस्त असं गोवा आहे ना, खूप छान. आणि म्हणजे असं मी फर्स्ट टाईम गोव्यामध्ये आली होती, त्यामुळं मला गोवा एकदम असं हे वाटत होतं की काय काय आहे, काय काय नाही, कोणते ठिकाण आहेत, काय. मी अगोदर असं सर्च केलेलं आणि मग आम्ही गेलेलो. खूप मस्त असं वातावरण आहे गोव्याचं, एक नंबर. आणि हा सीन तर एवढा भारी आहे ना, इथे पिक्चर वगैरे शूटिंग होतात पिक्चरच्या वगैरे. आणि मग आम्ही पूर्ण फिरून आलो वरतीपर्यंत. म्हणजे हे जे चालत चालत आहे ना, ते एकदम असं वरतीपर्यंत आहे. तर हा बघा जो दिसतो ना, तो हा आमचा सेकंड हे आहे, म्हणजे फर्स्ट दिवसाचं दुसरं ठिकाण आहे बघण्याचं. तर पहिल्यांदा आम्ही गेलो डॉल्फिन वगैरे बघायला, त्यानंतर मग आम्ही हेच बघायला आलो. तर योगेश नुसता पळत राहतो, कंटिन्यू योगेश पळत राहतो. तर मग आम्ही तिकडे फिरून आलो. मग इकडे वरती जाण्यासाठी इकडून रस्ता होता, आणि एवढं थंडगार वातावरण होतं ना, खूप छान. आणि बाबू त्या मुलीला काहीतरी बोलत होता, म्हटलं जाऊन दे आपण इथेच बसावं. तर मला वरती जाताच येत नव्हतं, मी ट्राय केला. म्हणतात चला आपण गावाकडली आहे, तर तेवढं तर आपल्याला यायलाच पाहिजे. तर नाही झालं, नाही ते उडी मारून बसण्यासारखं. मग इकडून चढून जाऊन उडी मारून बसले मी. तर मग आम्ही खूप वेळ बसलो, अर्धा तासाच्या वरती बसलो आम्ही, मस्त गप्पा वगैरे मारत, कारण गोव्याच्या बीचवर एकदम भारी वाटतं. तर संध्याकाळी पण संध्याकाळी बागा बीचवर जाणार आहोत आम्ही. तर व्हिडिओ नक्की बघा, बागा बीच होता. मग येताना आम्हाला भूक लागली होती, तर मग मी वडापाव घेतले, 4-5 वडापाव घेतले. वडापाव खाण्याचे वडापाव पण खूप टेस्टी होते बरं का, खूप छान होते. म्हणजे वडापाव आणि बॉटल. तर मग आम्ही सगळं नाश्ता वगैरे केला गाडीतच बसून. मग आलो आम्ही म्हणजे एन्जॉय करण्यासाठी. तर आम्ही आलो आहेत आता स्नो पार्कमध्ये, कारण खूप थंडगार असं वातावरण आहे तिथं. तर तिथे आपल्याला एका माणसाला 500 रुपये आहे. मग ते छोटा असो की मोठा असो, तर ते 500 रुपये फी आहे आतमध्ये जाण्यासाठी. एकदम थंडगार असं वातावरण असल्यामुळे प्रत्येकांना सॉक्स, शूज, कोट, डोक्यावरती टोपी असं सगळं देतात आतमध्ये. आणि शूज पण खूप, म्हणजे असं थंड अजिबात लागत नाही, एवढं मस्त. तर त्यांनी दिलेले ते, म्हणजे त्या सगळ्यांचे 500 रुपये फी आहे. तर मग बाबूला मी रेडी केलं, त्यानंतर मग मी स्वतः रेडी झाले. कारण बायांचं कुठं पण गेलं तर पहिलं आपलं कर्तव्य निभावं लागतं, त्यानंतरच आपला एन्जॉय. पहिलं बाबूला रेडी केलं, त्यानंतर मग मी, तोपर्यंत योगेशचे डॅडी रेडी झाले. मग त्यांना बोलली हे घाला, सॉक्स हातातले असतात ना, त्याला काय म्हणतात, सॉक्स ना, हां, ते घाला. तर मग त्यांनी ते घातले, कारण ते स्वतः रेडी झाले, त्यामुळे त्यांनी ते घातले. तर मग तोपर्यंत मी पण रेडी होत होती. तर योगेशची टोपी मी थोडीशी चेंज करून आणली, कारण ती थोडीशी ढिली होती. म्हटलं चला त्याला थंडी लागल, मग मी चेंज करून आणली आणि स्वतःही मी रेडी झाले. पण खरंच आतमध्ये गेल्याच्या नंतर एवढं थंडगार होतं ना, बापरे, खूप थंडगार लागत होतं. तर थोडासा दम लागला, कारण मी खूप खुश होते ना, सांगण्यासाठी का होईना. आतमध्ये पण खूप असं वाटत होतं की याला जाण्याची गरजच नाही, काय म्हणतात त्याला, तिकडे जाण्याची गरजच नाही, मनालीला वगैरे जाण्याची गरज नाही, एवढं थंडगार होतं. आणि आमच्या बड्डूनं तर लईच एन्जॉय केला, लई म्हणजे लई एन्जॉय केला. आणि मी पण एन्जॉय केला. ते दिसतं ना, ते बर्फाचं आहे. मी एवढी जोरात पडली ना त्याच्यावरून, एवढी जोरात लागलं मला, खूप लागलं, पण एन्जॉय मात्र केला. ते असं सरकायचं पण आहे ना, ते बर्फाचं आहे पूर्ण. तर तिथे सगळं बर्फाचंच आहे बरं का, असं नाही की थोडंसंच आहे वगैरे, पूर्ण बर्फाचंच आहे तिथे. घसरगुंडी म्हणा, वरती चढायचं म्हणा, आतमध्ये खाली बर्फ वगैरे सगळं थंडच. तर मग ते बघा, मी एवढ्या जोरात पडली, मला एवढ्या जोरात लागलं ना, तेव्हा त्यांनी गादी आणून लावली. लागलं मला
खूप लागलं. त्यानंतर मग मी आणि तुमच्या भाऊजींनी मस्तपैकी असा डान्स केला. भाऊजींनी डान्स केल्याच्यानंतर थोडंसं म्हणजे एकमेकांसोबत पण तिथे म्हणजे असं खेळतात वगैरे, बॉलिंग वगैरे, एकमेकांसोबत डान्स करतात, सगळे एकमेकांसोबत एन्जॉय करतात. असं नाही की आपलाच माणूस एन्जॉय करायला सोबत असावं असं नाही. मग भाऊजींनी पण थोडा वेळ एन्जॉय केला, योगेशनी पण डान्स केला. योगेशनी तर खूप फोटो वगैरे घेतले आणि आम्ही इथे फोटो पण काढले बरं का. आतमध्ये 50 रुपये घेतात एका फोटोचे आणि फोटो काढून देतात. आणि तिथं असं नाही बरं का, वाईन वगैरे हे आहे ना, ते पण बर्फाचंच घर. वाईनला पण आपल्या मनावर जे घेत असेल त्यांनी घ्यायची वाईन, ते पण बर्फाच्याच घरामध्ये. तर असं सगळे दिवार वगैरे सगळं बर्फाचंच होतं. तर मग योगेशच्या डॅडीला म्हटलं थोडंसं हे करा ना. तर मी ते घर बघितलं, म्हणजे तिथं वाईन होती त्याच्या पाठीमागे, ती वाईन होती, त्याला पण मी असं हात लावून बघितला वाईनच्या घराला. आणि ते बघा 2 असे बनवलेले आहेत बर्फाचे. खरंच खूप छान. असं सुट्ट्या काढून कुठेतरी फिरायला जायला पाहिजे, कारण सुट्ट्या काढून फिरायला जाण्यात एक वेगळीच मजा असते बरं का. तर मग योगेशला पण त्याच्यावरती बसवलं. योगेशनी पण तर त्याच्यावरती खूप असं एन्जॉय केला बरं का. आणि गोवा म्हणजे खूपच छान असं आहे. नंतर मग योगेश कंटाळला. मग आमच्यासोबत तर ताई होत्या ना, आणि त्यांची पण मुलगी कंटाळलेली. मग त्या घेऊन गेल्या योगेशला त्यांच्या मुलीसोबत. मग आम्ही थोड्या वेळ परत आम्ही थोडेसे व्हिडिओ वगैरे काढले आणि फोटो वगैरे काढले. तर खरंच खूप छान आहे, मस्त जायला पाहिजे. नाहीतरी वर्षातून एकदा तरी बाहेर जायला पाहिजे. आणि एकदम मस्त मस्त. नंतर मग आम्ही फोटो वगैरे काढले. त्या ताई होत्या म्हणून थोडंसं मला खूप असं सपोर्ट झाला बरं का. त्यांनी मग योगेशला घेऊन गेला. तर मग थोड्या वेळ मग ते तुमचे भाऊजी म्हणजे चला आपण फोटो काढूता. तर मग आम्ही फोटो वगैरे काढले थोडेसे आणि व्हिडिओ पण घेतला. अगोदर घेतला नव्हता, कारण योगेशला कसं हे करण्यामध्ये आपल्याला नाही वेळ भेटत. हे पण सगळं बर्फाचंच आहे, त्याला कलर दिलेला आहे पण तो बर्फाचंच आहे पूर्ण. ते दिसतं ना, रस्सी धरून खेचायचं, ते पण बर्फाचंच आहे. आतमध्ये घसरगुंडी होती, ती पण बर्फाचीच होती. आणि म्हणजे असं ते बघा 2 वाईनच्या बॉटल पण आहेत ना, त्या पण बर्फाच्याच आहेत. इथे सगळं बर्फाचं आहे आणि खूप थंडगार आहे. मग आम्ही आलो, कंटाळून आम्ही आलो रूमवरती. येऊन थोडा वेळ आराम केला, फ्रेश केलं, थोडा वेळ झोपलो. आणि त्यानंतर मग आम्ही बागा बीचवर गेलो, कारण गोव्याला संध्याकाळीच मजा असते, बीचवरची दिवसभर तर नाही, पण संध्याकाळी खूप एन्जॉय असतो. मग आम्ही बागा बीचला गेलो. या बीचवर थोडंसं म्हणजे अशी पब्लिक नव्हती, पण बागा बीचवर खूप पब्लिक असते. या बीचचं नाव वेगळंच आहे. इथे आम्ही रूम घेतलेली बागा बीच आणि या दोन्हीच्या मध्ये आम्ही रूम घेतली होती, म्हणून दोन्ही पण एकत्रच बघितले. मग आम्ही इथून सुरुवात केली तर 2 किलोमीटर गेलो बागा बीच बघायला. तर मग हळूहळू चालत 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 आता म्हणजे असं बागा बीचच्या जवळ तर ती लाईटिंग दिसते ना, तिथे बागा बीच आहे असं म्हणत 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 योगेशला पण चालवलं. थोडंसं मी उचलून घेतलं, थोडंसं त्याच्या डॅडीने उचलून घेतलं. तर ते म्हणे नाही, मला थोडंसं टार्गेट द्यायचं, तितकं ठेवा मग मी चालतो. मग असं करत करत आम्ही बागा बीचला पोहोचलो फायनली. आणि तिथे जेवायला एवढं मस्त ना, पण खूप महाग जेवायला, बापरे खूप महाग. पण आमचे साहेब म्हणतात चलो करा खर्च, आपण फिरायला आलोत ना, मग बचतीचं काय बघता, आपण घरी गेलं ना की मग बचत करू. तर मग हा एक बीच. मग शेवटी आम्ही बागा बीचवरती काहीतरी खाण्याचं ठरवलं. तर मग बागा बीचवरती आम्ही ना हे घेतलं होतं खायला, चिकन लॉलीपॉप. पुढं दाखवलं मी चिकन लॉलीपॉप. मग आम्ही त्या हॉटेलवरती मला नाही आवडलं, तर मग आम्ही ना समोरच्या हॉटेलमध्ये गेलो. म्हटलं चला याच्यापेक्षा छान जर क्वालिटी असेल, थोडंसं असेल तर काय हरकत आहे ना. मग आम्ही बागा बीचच्याच हॉटेल, म्हणजे असं सुरुवातीचंच होतं त्या हॉटेलमध्ये. आम्हाला जे आवडलं ना ते आम्ही घेतलं खायला. पण खूप महाग. पाण्याची बॉटल दिली 40 रुपयाला, 40ला नाही 50 रुपयाला पाण्याची बॉटल. MRP आम्ही 40ला म्हणलं तर ते नाही म्हणले, MRP 50 रुपये. 50 रुपयाला 1 लिटरची बॉटल पाणी प्यायची, विचार करा. आणि तुम्ही पण बागा बीचवर जात असाल ना, तर जाताना आपलं पाणी घेऊन जा. तर ते मस्त आम्ही असं हे केलं. इथे फोटो वगैरे काढू देत नाहीत बरं का. ज्यात एक वेगवेगळ्यांचे वेगवेगळे हॉटेल आहेत.
आणि हॉटेलचे हे असतात ना ते फोटो नाही काढू देत. आपण ज्या याच्यामध्ये जेवतोय ना तिथलेच फोटो घ्यायचे. तर मग हे आम्ही ज्याच्याकडे जेवलो ना त्याची होती ही बोट. मग आमचं हे आम्ही जे मागवलं होतं रेडी होईपर्यंत योगेशचे थोडेसे फोटो वगैरे काढले छान असे. आणि योगेश चालत नव्हता म्हणून जबरदस्तीने त्याला ते आम्ही घेऊन दिलं आणि चाल बोली. मग चिकन लॉलीपॉप मस्तपैकी आणला, पण एवढा काही खास नव्हता कारण आपल्याला टेस्टी खाण्याची सवय आहे आणि ते काही एवढं टेस्टी नव्हतं. त्यामुळं मग योगेशने तर खाल्लंच नाही. मीच वाकडं तिकडं कसं तरी खाऊन केलं, पटापट आवरलं आणि निघलो आता आम्ही रूमवरती झोपायला. कारण रात्री पण झोप झाली नव्हती ट्रेनमध्ये आणि दिवसभर पण फिरलो. दिवसभर फिरल्याच्या नंतर पण म्हणजे असं कंटाळा आला होता. तर त्यांना म्हटलं चला. मग आम्ही आलो, इथे आमची रूम होती